लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे नंदिनी ते रिपोर्ट खोलत असते. जीवा म्हणतो ऐक ना प्लीज नंदिनी, नको ना खोलू ते. नंदिनी म्हणते म्हणजे पुन्हा. आता नंदिनी ते रिपोर्ट खोलत नाही. नंदिनी ते रिपोर्ट जीवाला देते आणि म्हणते ठीक आहे ठेवून द्या हे रिपोर्ट. जीवा म्हणतो तू नॉर्मल आहेस ना नंदिनी. नंदिनी म्हणते म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला. जीवा म्हणतो म्हणजे तसं नाही, तू काहीच रिॲक्ट केलं नाही. नंदिनी म्हणते केलं ना, म्हणजे मी पुन्हा नापास झाले हे मान्य केलं मी, हीच रिॲक्शन होती माझी. जीवा म्हणतो खरंच ओके आहेस ना तू. नंदिनी म्हणते म्हणजे मी काय करू जीवा, काय हवं आहे तुम्हाला माझ्याकडून, म्हणजे रडू. जीवा मान हलवून नाही म्हणतो. नंदिनी म्हणते दोष देऊ का स्वतःला. मी नाही दोष देऊ शकत स्वतःला. माझी मला खाली पाडण्यासाठी पदोपदी डाव रचतायत, पण पुन्हा उठून उभं राहिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. एक बाई म्हणून खंबीर उभी राहिले तरच एक आई म्हणून. एवढं बोलून नंदिनी थांबते, जीवाकडे पाहते आणि म्हणते मला खाली जावं लागेल. नंदिनी जाता जाता जीवाला म्हणते काल एक मी प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्याचं उत्तर मिळालं का. उत्तर मिळालं तर सांगा मला, असं म्हणून नंदिनी तिथून खाली जाते. आता इकडे रम्या काव्याला म्हणत असते की खरंच तुला बाळ हवं आहे ना. काव्या रम्याकडे पाहते. रम्या म्हणते अरे मी काही तुला बावळटासारखं विचारते, जाऊन दे. सिरियसली तुला बाळ तर हवंच असणार ना. पण खरं सांगू लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तू ही गुड न्यूज दिली ना, ते मस्त केलं. पार्थ पण किती खुश आहे. रम्या म्हणते आता काही वर्षानंतर बाळ शाळेत जाईल, त्याचा अभ्यास सुरू होईल, मग तू सुद्धा तुझा आयतचा अभ्यास सुरू कर तेव्हा, म्हणजे बाळ आणि आई दोघेही एकत्र अभ्यास करतात. मस्त ना. बघा ही रम्या कसं कान भरून देते काव्याचं. काव्याला बाळ हवं आहे की नाही तेच कळत नाही. ती भांबावून जाते, बॅगेतलं पाणी काढते आणि ते पिते. रम्या म्हणते बोल ना काहीतरी काव्या. काव्या काही बोलणार तेवढ्यात रम्याचा फोन वाजतो. रम्या फोनकडे पाहते आणि म्हणते विजय. काव्या म्हणते विजय जिजू. काव्या म्हणते सॉरी रम्या म्हणते हो. काव्या म्हणते तू बोल त्यांच्याशी, मी आहे इथे. काव्या आता गाडीमध्ये जाऊन बसते. रम्या इकडे बाहेर चिडते, म्हणते परफेक्ट टाइम आला होता आणि ती मला बाळाबद्दल सांगणार होती, पण ह्या विजयला काही काम नाही. या युजलेस विजयचा फोन आलाय असं म्हणून ती त्याचा फोन उचलते आणि म्हणते हा विजय बोल. आता इकडे हॉलमध्ये सर्व बायका जमलेल्या असतात. त्यातली एक बाई म्हणते आपण सर्वजण मन मारून का जगायचं, मूल होत नसेल तर सगळं काही संपलं असं नाही. आज आपण अशाच एका ऑप्शन बद्दल बोलायला जमलो आहोत. नंदिनी बोलतेस ना. नंदिनी म्हणते हो. आता नंदिनी उभी राहते. नंदिनी म्हणते कोवळ्या कवळ्या फाउंडेशन आपल्या सोबत आहे. काय बोलले मलाच कळलं नाही. खूप चांगल्या घरात हे लोक मुलं दत्तक देतात. ज्यांना मुलं होत नाही अशांपुढे मुलं दत्तक घेण्याचा पर्याय असतो. तेव्हा तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मुलं दत्तक घेण्याची. आता ह्या सर्व बायका एकमेकींच्या तोंडाकडे पाहतात. आता इकडे जीवा स्वतःशीच बडबड करतो. मूल होत नसेल आणि आपल्याला मूल हवं असेल तर काय पर्याय उरतो. आता जीवा तिथे चक्र मारतो आणि नंतर खुर्चीवर जाऊन बसतो. ते रिपोर्ट त्या टेबलवर ठेवतो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात येतं मूल दत्तक घ्यायचा. जीवा आता त्या खुर्चीवरनं उठतो आणि म्हणतो हा मूल दत्तक घेण्याचा. आता इकडे नंदिनी म्हणते कोणीही संकोच न करता मला सांगा कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची. तेवढ्यात तिथे वसू आत्या येतात आणि एका खुर्चीवर बसतात. नंदिनी म्हणते अरे काय झालं बोला ना. इकडे पार्थ ऑफिस मध्ये काम करत असतो आणि लॅपटॉपवर त्याचा आणि काव्याचा फोटो पाहत असतो आणि त्याला आठवत असतं की काव्या तो फोटो हातामध्ये घेऊन पार्थशी बोलत असते की ह्या फोटोमध्ये आपल्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना, लवकर आपल्या चेहऱ्यावर यावं हीच प्रार्थना. पार्थला काव्याची आठवण येते. पार्थ काव्याला फोन लावतो. काव्या इकडे अभ्यास करत असते. पार्थचा फोन पाहून ती फोन उचलते आणि म्हणते हॅलो. पार्थ म्हणतो हॅलो काय करताय तुम्ही. काव्या म्हणते काही नाही अभ्यास चालू आहे. पार्थ म्हणतो हो का ठीक आहे, पाणी पित राहा, हीट वाढलीये ना. काव्या म्हणते ऐका ना देशमुख, गेल्या 1 तासात 4 वेळा मला अभ्यास सोडून वॉशरूमला जावं लागलंय. पार्थ म्हणतो हा ते ब्लड सर्क्युलेशन कसं असतं ना काव्या, आम्ही नवरे बायकोचा त्रास कमी व्हावा म्हणून काहीही करायला तयार असतो, म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून, लिटरली काही. पण आता माझ्या लक्षात यायला लागलंय काही गोष्टींमध्ये आम्ही पुरुष हेल्पलेस असतो. आता मला खरंच काही करता येत नाही. पण खरं सांगू का काव्या, मला जर काही करता येत असतं तर तुमच्या वाटच्या वॉशरूमच्या 2 फेऱ्या मी करून आलो असतो. तुमची शपथ. आता काव्याच्या इकडे चेहऱ्यावर हसू आले. काव्या म्हणते काय बोलताय तुम्ही देशमुख, खरंच बाबा तुमचा काही नेम नाही, काहीही बोलाल तुम्ही, पण थँक्यू, बरं वाटलं मला हे ऐकून. पार्थ म्हणतो मलाही बरं वाटलं तुमचं हे निखळ हसणं ऐकून. काल म्हणला होता ना तुम्ही त्या फोटोवरचं हसू कधी बघायला मिळणार आहे.
आज मिळालं मला. काव्य म्हणते ओ गॉड काय करू. पार्थ म्हणतो काय झालं, ऑल ओके ना. काव्य म्हणते काय करू. काव्य म्हणते आता 5वी फेरी मारायची वेळ झालीये. पार्थ म्हणतो सॉरी काव्य. काव्य म्हणते तुम्ही का सॉरी म्हणताय, यामध्ये तुमची काय चुकी आहे. काव्य म्हणते नाही नाही, गेले 1 तासात खूप उठबस झाली माझी. आता मी कंट्रोल करणार आहे आणि अभ्यास करणार आहे. आज नोट्स काढायच्या आहेत मला, मी टार्गेट ठरवलं आहे. पार्थ म्हणतो ठीक आहे ठीक आहे, आता मी नाही तुम्हाला डिस्टर्ब करणार, करा तुम्ही तुमचा अभ्यास. पार्थ म्हणतो ऑल द बेस्ट. काव्य म्हणते थँक्यू बाय. पार्थही तिला बाय म्हणतो आणि आता हे दोघेही फोन ठेवून देतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते बोला कोण तयार आहे सांगा तरी. आपल्या वसू आत्या म्हणतात अगं काय झालं काय, म्हणजे कोणीच दत्तक घ्यायला तयार नाहीये का. नंदिनी आता वसू आत्यांकडे जाते आणि म्हणते वसू आत्या काय तुम्ही, थोडा वेळ लागेल ह्यांना बोलतो व्हायला. नंदिनी आता त्या बायकांकडे पाहते आणि म्हणते हे बघा लग्नाला 5 वर्ष होऊन सुद्धा मूल होत नाही. अशा काही केसेस मधून मी तुम्हा सर्वांची नावे शॉर्टलिस्ट केलीये. मूल दत्तक घेण्याचा पर्याय नको वाटतोय का तुम्हाला. आता त्यातली एक बाई म्हणते, म्हणजे ती सासूच असते कोणाची तरी, ती म्हणते मी माझ्या मुलाला आणि सुनाला कधीपासून सांगते की मूल दत्तक घ्या म्हणून, पण माझं कोणी मनावर घेतच नाही. आता आपल्या वसू आत्यामध्ये तोंड घालतात. वसू आत्या म्हणतात हो का, खरं तर ताई तुमचा सत्कार केला पाहिजे. आता त्या काकू म्हणतात हे दोघं माझ्या मनावर घेतच नाही, कदाचित ती शेजारी बसलेली त्यांची सून आहे. जेव्हा मूल जन्माला घालायचं तेव्हा कोणी माझं ऐकलंच नाही. तेव्हा सूनबाई ऑफिसच्या कामासाठी व्यस्त आणि मुलगा परदेशी कामासाठी व्यस्त. मग काय पुढं तर मूल होईनसं झालं. जवळजवळ 4-5 वर्ष वाट पाहिली आणि मग नंतर मीच ठरवून टाकलं. मी सांगितलं त्यांना आता तरी मूल दत्तक घ्या म्हणून, पण आता तर तेही नको म्हणतात. आता त्यांची सून म्हणते त्याला कारणच तसं होतं, मुळात आमचं लग्नच उशिरा झालं, त्यात आमच्या हाय प्रोफाईल पोस्ट, टार्गेटचं टेन्शन, त्यात स्वतःचं मूल असेल तर तुम्ही 40व्या वर्षी का होईना मुलाला जन्म देऊ शकता. अर्थात तो तुमचा प्रश्न आहे आणि मूल जर हवं असेल तर एज फेटेकला वेटेज असतं. मानिनी काकू म्हणतात हो असं असतं का. आता ती त्यांची सून म्हणते हो आमच्या सासूबाईंना आत्ता पटलं. इतके वर्ष आम्ही म्हणत होतो पण त्यांनी काही होकार दिला नाही आणि आता जर आम्ही बाळाचा चान्स घेतला तर आम्हाला झेपणार आहे का सगळं. आता त्याला सगळं काही हवं असणार, त्याचा उत्साह असणार आणि आम्हाला ते पेलणार आहे का सगळं, आणि आम्ही ठकायला लागलो तर. आता तिची सासू म्हणते तुम्ही कशाने थकताय ग, मी बघ मी अजून धड ढाकट आहे आणि तुम्हाला आत्ताच थकण्याची भीती वाटते, घ्या. आता वसू आत्या म्हणतात अरे रे म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यालाच उशीर झाला. वसू आत्या आता त्या तिच्या सुनाला म्हणतात मला सांग काय तुमचा उपयोग त्या एवढ्या मोठ्या नोकऱ्यांचा, हाय प्रोफाईल शिक्षणाचा. म्हणजे तसं नाही, मी खरं सांगू का, नाही मला हे दत्तक वगैरे पटतच नाही. तुम्ही मला कदाचित जुन्या वळणाची म्हणाल, खरं सांगू का मला काय वाटतं की स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे गरजेचं आहे, नाहीतर काय अर्थ आहे, हो ना. आता एक दुसरी सासू म्हणते हो मला पण नाही पटत, स्वतःच्या रक्ताचं वगैरे जाऊन दे, हे पोरग दत्तक आहे हे आपल्या मनातून जात नाही, नाही त्याच्या मनातून जात. माझ्या शेजारणीच्या पोराला कळलं की त्याला दत्तक घेतलंय, हे कळल्यावर तो तर घर सोडून गेला. त्याचे खरे आई वडील शोधायला वसू आत्या तर तोंडाला हात लावतात आणि म्हणतात अगं बाई. वसू आत्या म्हणतात हो म्हणजे एवढं सगळं माहीत असताना सुद्धा तुमच्या सुनाला मूल दत्तक घ्यायचंय का. आता त्यांची सून म्हणते माझं तर लग्ना अगोदरच ठरलं होतं की एक स्वतःचं मूल आणि एक दत्तक. आता त्या दुसऱ्या बाईची सून म्हणते वाव दॅट्स ग्रेट. मानिनी काकू आता त्यांच्या सुनेकडे पाहतात आणि म्हणतात वा छान, म्हणजे हे तुमचं आधीपासूनच ठरलं होतं. मानिनी काकू म्हणतात मस्तच. नंदिनी म्हणते खूप छान विचार आहे तुमचे. आता तिची सासू म्हणते वा वा काय, माझी दोन्ही पोरं एकमेकांसोबत वैरी असल्यासारखं कचा भांडताय. थोरल्याला वाटतं माझं लहानग्यावर जीव आहे आणि दादाचं कौतुक केलं की ते त्याला सहन होत नाही आणि लहानग्याला वाटतं माझा दादावर जीव आहे, काय करणार. तरी पण एकाच आईच्या पोटामध्ये जन्मल्यात तरीही एकमेकांवर संशय घेताय. जर त्यातला एखादा दत्तक असता तर काय केलं असतं देव जाणे. वसू आत्या म्हणतात अगदी बरोबर आहे तुमचं, 100% पटतंय मला. मानिनी काकू म्हणतात हो ना मला सुद्धा हे पटतंय, पण त्यांचा मुद्दा किती व्हॅलिड आहे. नंदिनी म्हणते हो ना, घरात एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेण्याचा विचार करणं हे सोपं नाही. नंदिनी तिला म्हणते छान विचार आहे तुमचा, बरं ज्यांना अजिबातच मूल नाहीये त्यांच्यापैकी कोणाचीच तयारी नाहीये का मूल दत्तक घेण्याची. आता एक काकू हात वर करतात. नंदिनी म्हणते काकू तुम्ही सांगा. त्या म्हणतात आपली मुलं जेव्हा चुकी करतात ना तेव्हा 2 धपाटे घालून त्याचा उद्धार करता येतो, अगदी तुझ्या बाबांवर गेलाय वगैरे. पण जेव्हा दुसऱ्यांचं मूल आपण घरी आणतो, जेव्हा
ते चुकतं तेव्हा आपल्याला असं वाटतं काय माहित कोणावर गेलं असेल, ते कोणाचं काय चुकलं असेल, काय नाईलाज झाला असेल आणि हे निरागस बाळ जगामध्ये आलंय. वसु आत्या म्हणतात हो ना, म्हणजे दुसऱ्याची चूक, दुसऱ्याचा नाईलाज आपण का वाढवायचा आपल्या घरामध्ये, नाही का. आता त्या काकू म्हणतात म्हणून मला असं वाटतं नकोच ते दत्तक प्रकरण. आता ज्या त्यांच्या काकू बोलत होत्या ना, त्यांची सुनबाई वहीवर काहीतरी लिहित असते, ती हात वर करते तेव्हा नंदिनी तिच्या जवळ येते आणि तिच्याकडे ती वही देते. आता इकडे ऑफिस मध्ये रम्या स्टाफला समजवत असते, हे नीट कर, हे ओके आहे. तेवढ्यात रम्याला फोन येतो विजयचा. रम्या तिथून बाजूला जाते आणि म्हणते हॅलो. विजय म्हणतो काय करताय, व्हिडिओ कॉल करू का. रम्या म्हणते आता मी ऑफिसमध्ये आहे, आपण नंतर बोलूयात का. हा. विजय म्हणतो ओके बरं ऐक, मी गेल्यानंतर तुला कोणी बोललं तर नाही ना. रम्या म्हणते तू इतका दम दिला होतास तर मला बोलायची कोणाची हिंमतच झाली नाही परत. विजय म्हणतो आईचा, म्हणजे तुझ्या आईचा फोन आला होता, त्या म्हणत होत्या की थोडा अगोदर का नाही आला रम्याच्या आयुष्यामध्ये. त्यांना म्हटलं आत्ता आलोय ना, काळजी करू नका, तुलाही सांगतो, तुला जर कोणी काही बोललं ना सरळ येऊन मला सांगायचं. हा विजय आहे ना, तो समोरच्याची अशी दुखती नस दाबेल ना. रम्या म्हणते अच्छा. विजय म्हणतो काल त्या पारची नाही दाबली का दुखती नस. त्याला जेव्हा म्हटलं तुझ्या बायकोच्या इराद्याबद्दल तुला खात्री नाही का, तेव्हा कसा खवळला होता. रम्या आता मनामध्ये विचार करते की काव्याबद्दल जे मला आणि आईला माहिती आहे ते ह्याच्याही लक्षात येते का. रम्या म्हणते म्हणजे. विजय म्हणतो आपण जेव्हा पार्किंग मध्ये भेटलो होतो ना, तेव्हाच मला सेन्स झालं होतं की काहीतरी इश्यू आहे यांच्यामध्ये. प्रेग्नेन्सी आहे म्हटलं मारलं अंधारात तीर आणि असा बसलाय ना, कसा गडबडला होता तो. आता रम्या पुन्हा मनामध्ये विचार करते हा विजय लय शातीर आहे. विजय म्हणतो परत आता मला कळून दे, तुला काही तो बोललाय तर मी कसा बघतो त्याच्याकडे. रम्या आता कारण काढून म्हणते आपण नंतर बोलूयात का, मला मीटिंग साठी बोलवतात. विजय म्हणतो या शोर, ओके जातो, बाय मिसेस मतकरी. आता रम्या म्हणते बाय. रम्या फोन ठेवते आणि मनामध्ये पुन्हा विचार करते की मानलं ह्या विजयला, हुशार आहे आणि माझ्या जाळ्यात बरोबर फसलाय. मला नाही वाटत तो फसलाय, त्यानेच हिला फसवलंय. रम्या विचार करते मनामध्ये काय म्हणाला तो आता, मला जर पार्थने परत त्रास दिला तर हा काहीतरी करेल आणि मला त्याने काहीतरी केलेलंच हवं आहे, काय करू बरं, असं म्हणून ती विचार करत असते. आता इकडे नंदिनी म्हणते ही राधिका, हिला बोलता येत नाही पण ऐकू येतं. आता हिने आपल्या सर्वांची चर्चा ऐकली, तिलाही काहीतरी बोलूशी वाटलं म्हणून तिने मुद्दे वहीवर लिहून ठेवले आणि आता ते मी ऐकवते तुम्हाला. तिला काय वाटते ते मी सगळ्यांना वाचून दाखवते, पण तीच बोलते असं समजा. नमस्कार, मी तुमच्या सर्वांची चर्चा ऐकली, आनंदीताईचा विचार ऐकला. जसं लग्न वेळेत झालं नाही मग आयुष्य एकट्याने जगायची सवय लागते, मग आपलं सुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतंय हे वाटेन असं होतं. तसंच एकदा स्वतःला कामामध्ये जुंपून घेतलं ना, मग आपल्याला मूल होत नाही ही खंत घड्याळाच्या काट्याने पुसली जाते, पण बाळ होत नाही याचं दुःख आपल्याला तेव्हाच कळतं. आता जेव्हा पायऱ्यांवरनं खाली येत असतो आणि तो तिथेच थांबून ह्यांचं बोलणं ऐकतो. नंदिनी म्हणते तेव्हा आपल्या घरामध्ये बाळ येतं, दत्तक सुद्धा चालेल पण बाळ हवं आयुष्यामध्ये. मी 3 महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. हो, खूप अडचणी आल्या आयुष्यामध्ये, शेकडो कागदपत्र, परवानग्या, पैसे, वेटिंग पिरियड, शिवाय मला बोलता येत नाही म्हटल्यावर जजने विचारलंच काय बाळावर संस्कार कसे करणार आहात, पण मी त्यांना इशाऱ्याने सांगितलं बाळावर संस्कार करण्यासाठी भाषाच कशाला पाहिजे, माझ्या नवऱ्याला बोलता येतच की तो त्याला शब्दांची भाषा शिकवेल आणि मी त्याला भावनांची. नशीब जजला समजलं. मग आमच्या आयुष्यामध्ये अनुश्री आली आणि ती आली त्याच दिवशी माझ्या कुशीत अशी काही झोपली जणू माझ्याच खोलीत होती जन्मल्यापासनं. मग आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही, रोज नवीन रंग, नव्या गोष्टी, नवी बडबड, नवीन शिक्षण. आपण आपल्या मुलांना जे काही शिकवतो पण तरी सुद्धा ते आपलं ऐकतात थोडंच. माझ्या आई बाबांना कळ्या होत्या त्या मला नाहीये, म्हणजे आपलं सगळं अनुवंशिक मुलांना जातच असं नाहीये, आणि जुळणार असणार तर गोष्टी आपोआप जुळतातच. आता हे वरून जीवा ऐकत असतो, जीवाच्याही चेहऱ्यावर हसू येतं, नंदिनीही त्याला पाहून हसत असते. तर आजचा हा एपिसोड इथे संपला.